अथ श्री साई सच्चरित अध्याय 34 ओवी 55। शुद्धाचरणे चरणे वर्तता कामजला हे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटे न जाता कामम माथा माथा पाप हे मरण प्राय नारूच्या वेदना बाबान आता सोसवती आपणा याहून आता येऊ ध्याना मरणा भोगीन यातना यातना पुढाराम भोगल्या विन नाही गती अनेक जन्म घेऊ लागती परी प्रारब्ध भोग कधी न चुकती मिही मंद मती हे जाणे दुःख घेई सुखे घेईन दहा जन्म तेथे हे भोगीन माझे कर्म कराया प्रकृत जन्माचा उपरम एवढा हा धर्म मज वाढा पुरे आता या जन्माचे जीने सोडवा मज जीवे प्राणे नको आता हे कष्ट सोसणे हेच मागणे मागतो परीसून प्रार्थना सिद्धराना दया उपजली अंतकरणा डॉक्टर पिल्लियांची असमाधाना वर्षले करुणा मृतते सेवा मग भक्त कामकल्प द्रुम पाहुनी दुःखावसताती परम करावया लागी तिचा उपशम काय उपक्रम मांडिला निरोप आणिला दीक्षितानी बाबांनी ते वृत्त परिसूनी म्हणाले सांग तयास जाऊनी निर्भय मनी राहितो अनिक तयास पाठविती सांगू किमर्थ 10 जन्माचा पांगू अवघ्या 10 दिवसाचा भोगू विभागून परस्पर मोक्ष स्वार्थ वा परमार्थ द्यावयामी असता समर्थ हाच का तुझा पुरुषार्थ मरणार्थ मागसी अनावात यास उचलूनी भोग हा साहू की तो भोगूनी जावेन ऐसे गांगारूनी अनावा मारूनी पाठीवर आसो डॉक्टर ऐसी स्थिती आणिले तात्काळ मस्जिदी प्रती पाठीचा तक्क्या काढून हाती दिधलात या प्रती बाबांनी ठेविला पुले सव्य भागी फकीर बाबा बैसते जागी म्हणाले टेकून पडये उगी चिंतावा उगी करू नको करी स्वस्थ लांब पाय जेने तुझला आराम होय संचित संपेना भोगल्याशिवाय खरा उपाय तो हाची इष्टानिष्ट सुख दुःख संचितानुसार अमृतवाविख हे प्रवाह पती द्वंद्व देख धरीन हरिक वा शोक जे येईल ते साहे अल्ला मालिक वाली आहे सदा तयाच्या चिंतनी राहे काळजी वाहे तो सारी चित्त वित्त कायावानी सहित रिघावे तयाचे चरणी असता निरंतर तयाचे स्मरणी दिसेल करणी तयाची
तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर, नानासाहेब चांदोरकर, परीन उतार उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील, आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. आसो ऐशा वारता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता, पण त्यात तेल घालावया करिता, काय अवचिता तै घडले. मस्जिद आधी ती साकड, भक्तांची होत बहु भीड, त्यातची पिल्ले यांची गडबड, वावरू अवघडला अब्दुल्ला निज कार्ये दक्ष, पण त्याकडे याचे लक्ष, तेने पिल्याकडे झाले दुर्लक्ष, प्रकार विलक्षण घडला ते. अब्दुल्ला तरी करील काय, होणाऱ्या पुढे नाही उपाय, पिल्ल्यानी लांबविला होता चुपाय, चुकून पाय पडलावरी, आधीच पाय होता सुजला, तेतचा अब्दुल्लाचा पाय पडला, मग पिल्ल्यानी जो ठणाणा केला, अति कळवला जीवतै. मारिली एकदाची किंकाळी, मस्तकी जाऊनी भिनली कळी, विनवीत बाबास बद्धा जुळी, करुणास मेळी ते परीसा, नारू फुटून वाहू लागती. पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती, एकीकडे आक्रोश करीती, गाऊ अनुसरती दुसरीकडे. कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहीमान है और रहीम, तू ही दोनों आलम का है सुल्तान, जहाँ में नुमाया तेरी ये शान, फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा शकार, तू आशिक का सदा मददगार. राहून उठतसे कळ, जीव कळवला पडले विकळ, साई बाबांचा हा खेळ, झाली अटकळ सर्वांची. बाबा वदती पहा भाऊ, लागला बरे आता गाऊ, पिल्ले तयास पुसती तो काऊ, अजून खाऊ येणार का. तेव्हा बाबा वदती तू जाई, स्वस्त वाड्यात पडून राही, आता काऊ फिरून नाही येणार पाही टोचावया. तोच नाही का येऊन गेला, तोच तो ज्याने पाय दिधला, तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला. कैचा काऊ आणि कावळा होणार वृत्तांत समक्ष घडविला, काक अब्दुल्ला रूपे प्रकटला, केले बोला नवर्थ. बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरीही मारील मेख, अल्पावकाशे भाऊस देख, लागले सुख वाटावया. उदिले पण उदी सेवन, हेच औषध हेच अनुपान, झाले समूळ रोग निरसन, उगवला जो दिन दहावा. निघाले सजीव सप्त जंतू, जखमा माजील पारिक तंतू, वेदना दुर्धर झाल्या शांतू, दुःखासी अंतू जहाला. जाणून ऐसिया चमत्कारा, पिल्ले साश्चर्य झाले अंतरा, नेत्र स्रवले प्रेमधारा, पाहुनी उदारास
उदाराचरित ते. बाबांची या चरण संपुटी पिल्ले तेथेच घाली ती मिठी. बाष्पावरोध जाहाला कंठी फुटेन ओष्टी ओष्टी किवाचा सांगून अनिक एक अनुभव. करू हा संपूर्ण उदी प्रवाह जयामनी जैसा भाव. हाच गौरव गौरव ग्रंथाचा. एकदा माधवराव ज्येष्ठ बापाजी यांचा बंधू कनिष्ठ. कैसे तयावरी येता अरिष्ट उदीने अभिष्ट अभिष्ट पावले. ऐसा या उदीचा प्रभाव किती वानावा म्यानवलाव. ग्रंथी ज्वरादी रोग सर्व औषध अपूर्व नाही दुजे. असता सावूळ विहिरी जवळ कुटुंबासी आला ज्वर. ग्रंथी उद्भवल्या जांघेवर मनी घाबरला बापाजी. पाहून कुटुंब अति हैराण तैसाच रात्रीचा समय भयान. जाहाला बापाजी भ्रांत मन गळाले अवसान तयाचे. धाव ठोकली रातोरात सकंप भयभीत शिर्डीस येत. जाहाला कथिता समस्त वृत्त निज बंधू प्रत तेधवा. मनती आल्या दोन गाठी ज्वर संतप्त झाली से कष्टी. चला पहा की आपुल्या धीटी दिसेन गोटी मज बरवी. बापाजी बोलता केविलवाणी माधवरावजी दचकले मनी. गेले पळोनी तोंडचे पाणी मन ठिकाणी पडेना. माधवराव मोठे विवेकी ग्रंथी म्हणता भरली धडकी. ग्रंथी ज्वराची तडका फडकी आहेच ठाऊकी अवघिया. प्रसंग बरवा वा बिकट कार्य असो वा इष्टानिष्ट. आधी साईस पुसावी वाट परिपाठ धोपट शिर्डीत. मग ते जैसे कथिती आचरावे तैसे स्थिती. तेच भक्त संकट निवारिती वर्णावे किती अनुभव. असो या नित्य पाठानुसार माधवरावही करती विचार. आधी बाबास केले हे सादर साष्टांग नमस्कार पूर्वक. म्हणती जय जय साईनाथा दया करावी आम्हा नाता. हे संकट काय ओढवले आता नसती चिंता उद्भवली. तुझ वाचून कवना आना आम्ही जाऊ कराया याचना. परी करी त्या पुरीच्या यातना आशीर वचना देई गा. करी एवढे संकट हरण आम्हा कैवारी कोण तुझवीन. करी या दुर्धर ज्वराचे शमन ब्रीद संरक्षण करी गा. पुसती अनुज्ञा जावयास बाबा वदती तव तयास. नको जाऊ अपरात्रीस उदी देतीयेस तीयस पाठवूनी. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप आपुला अल्ला मालिक बाप. बरे होईल आपोआप होईल सुखरूप निर्घोर. मात्र तूस काळी सूर्योदयी सावूळ विहिरीस जाऊन येई. आताच नको जाण्याची घाई स्वस्थ राही तू येथे. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.